मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पाडू या यंत्राचा वापर करून निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मात्र पाडूचा वापर हा सरसकट केला जाणार नाही। तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मकरित्या त्याचा वापर होईल असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची मतदान यंत्र केवळ मुंबई पालिका निवडणुकांसाठीच वापरली जात आहेत। 140 पाडूंची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे। अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये मतमोजणीसाठी पाडूची गरज भासल्यास बेल कंपन्यांच्या तंत्रज्ञांच्या उपस्थितीमध्ये त्याचा वापर करावा। त्याचबरोबर पाडूच्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या यंत्राचं प्रात्यक्षिक दाखवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं दिलेले होते। त्यानुसार राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेलं आहे। पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही असं आयोगानं स्पष्ट केलेलं आहे। अत्यंत अपवादात्मकरित्या तांत्रिक अडचण डिस्प्ले संदर्भातली जर आली तरच पाडूचा वापर केला जाईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या यंत्राचं प्रात्यक्षिक दाखवण्याचे निर्देश सुद्धा राज्य निवडणूक आयोगानं दिलेले होते आणि त्या अनुषंगानं हे प्रात्यक्षिक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दाखवण्यात आल्याची माहिती देखील मिळतेय। अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये मतमोजणीसाठी जर गरज भासली तरच पाडूची जी यंत्र आहेत ती वापरली जाणार आहेत असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, निश्चितच अजिंक्य, पाडू यंत्रावरतून एकंदरीत राज ठाकरे यांनी देखील केली होती। मात्र आता निवडणूक आयोग याच्या संदर्भातील दिलेला आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी 140 करून देण्यात आलेली आहे। त्यामुळे अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये जिथे मतमोजणीसाठी गरज असेल अशाच ठिकाणी या बेल कंपन्यांच्या तंत्रज्ञानाच्या उपस्थितीमध्ये ही वापर केले जाणार आहे यंत्राचा। आणि या पाडूच्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखवण्याचे निर्देश देखील निवडणूक आयोगाने दिले होते। त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देखील या संदर्भातील प्रात्यक्षिक दाखवलेलं होतं। त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाचं आता खुद्द निवडणूक आयोगाने देखील खंडन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजिंक्य, ठीक आहे। चेतन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।